पांडुरंगाच्या पंढरीमध्ये आज आमच्या आमरण उपोषणाचा 10वा दिवस। बांधवांनो, सरकारने आपल्याला 7 दिवसामध्ये कारवाई करतो असं सांगितलं होतं, परंतु आपण सांगितलं की आमचं आता दुधाने तोंड पोळलं आहे, त्याच्यामुळं आम्ही ताकही फुंकून पिणार आहे। शेकडो आंदोलनं झाली, शेकडो बैठका झाल्या आणि शेकडो आश्वासनं झाली, त्याच्यामुळं आम्ही आमच्या आमरण उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहोत। आम्ही 6ही उपोषणकर्ते महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना नम्र विनंती करतो, आपण ज्या पक्षात, संघटनेत जिथे कुठे काम करत असाल, कुठल्याही पदावर असाल, या सर्व महत्त्वाच्या लोकांनी जे सामाजिक लढ्यामध्ये, सामाजिक आंदोलनांमध्ये, ST आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय असतात, अशा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला आमच्या वतीनं नम्र विनंती आहे की परवा दिनांक 20 तारखेला या पांडुरंगाच्या नगरीमध्ये, धनगरांच्या या पंढरीमध्ये एक राज्यव्यापी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवलेली आहे की पुढील निर्णय काय असावा, पुढे काय केलं पाहिजे, यासाठी आपण आवर्जून यावं। कारण आमची तब्येत खालावत चालली, माझी तब्येत पहिलेच ठीक नव्हती, कालपासून माऊलींची तब्येतही डाऊन झालेली आहे। त्याच्यामुळं विनंती करतो की आपण आपले पक्षभेद, मतभेद, मला कुणाचा फोन आला नाही, मला कोणी सांगितलं नाही, आज मी या 5 बांधवांच्या वतीनं जसं आवाहन तुम्हाला करतो आहे, तसं तुम्ही तुमच्या वतीनं इतर बांधवांना आवाहन करा। हे माझ्या घरचं काम नाही आहे, हे प्रत्येकाच्या घरचं काम आहे असं समजून आपण सर्वांनी हा मेसेज महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवांपर्यंत द्या आणि जास्तीत जास्त संख्येनं परवा या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये धनगरांच्या या उपोषणस्थळी येऊन 4 वाजता होणाऱ्या बैठकीला हजर राहावं। धन्यवाद। जय मल्हार। 10वा दिवस आहे। सरकारच्या आमच्याविषयी संवेदनशीलता काही दिसून येत नाही। आम्ही घरून येताना सांगून आलो आहे, त्यामुळं सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं, अन्यथा या सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। आणि समाज बांधवांना मी विनंती करतो आहे की आपण या ठिकाणी आमची ताकद वाढवण्यासाठी आपण या पंढरपूरच्या मैदानामध्ये उपस्थित राहून आपल्या मागण्या मान्य कराव्यात। कारण क्रांती ही मागून मिळत नसते, त्यासाठी रक्त सांडावं लागतं। भावानो, आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहोत, पण आमच्यानंतर तरी कोणतरी इथं बसायला पाहिजे, म्हणून आपण पंढरपूरच्या दिशेनं यावं अशी विनंती करतो आहे।